वेलकम टू अवर चॅनल स्वाद मस्ती। नमस्कार, मी अश्विनी स्वाद मस्ती या रेसिपी चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत उन्हाळ्यात हमखास घरोघरी बनवला जाणारा आणि पचनास मदत करणारा थंडगार मठ्ठा। हा मठ्ठा पोटाला थंडावा देतो आणि जेवणासोबत किंवा जेवणानंतर प्यायला खूप छान लागतो। चला तर मग आपल्या उन्हाळ्याची शान असलेल्या रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात अगोदर एका पातेल्यात दही घ्यायचं आहे। इथे मी 250 ग्रॅम इतकं दही घेतलेलं आहे आणि असं विस्कच्या मदतीने आपल्याला ते फेटून घ्यायचं आहे। अगदी मऊ बनवायचं आहे। रवीच्या मदतीने फेटलं किंवा मिक्सरमधून हलकं फिरवलं तरीही चालेल। आपल्याला फक्त यात गाठी नको आहे। अगदी एकसारखं दही करून घ्यायचं आहे। दही फेटून झालं आहे आणि अगदी मऊसूत एकसारखं दही तयार झालेलं आहे। आता मिक्सरच्या भांड्यात आपण मठ्ठ्यासाठीचा मसाला तयार करून घेऊया। तर त्यात मी एक हिरवी मिरची घेतली आहे, कोथिंबीर आणि काही पुदिन्याचे पानं, थोडासा आल्याचा तुकडा, अगदी अर्धा इंचभर। हे सर्व आपण आता मिक्सरला बारीक करून घेणार आहोत। यामध्ये आपण एक सिक्रेट पदार्थ टाकणार आहोत की ज्यामुळे या मठ्ठ्याची चव अगदी आचारी बनवतात तशा पद्धतीची होते। मिक्सरमधून बारीक केलेलं जे वाटण आहे ते दह्यामध्ये टाकून घ्यायचं आणि चांगलं एकत्र करून घ्यायचं आहे। आता हे सर्व दह्यात चांगलं मिक्स झालं की त्यात आता आपण एकदम थंडगार पाणी टाकून घेणार आहोत। इथे जवळपास मी अर्धा लिटर पाण्याचा वापर केला आहे। आपण मठ्ठा किती घट्ट पातळ झाला आहे त्यानुसार पाणी ॲडजस्ट करू शकतो। एकदा हे सर्व एकत्र करून घ्यायचं आहे। उन्हाळ्यात मठ्ठा पिण्याचे बरेच फायदे आहेत शरीराला, त्यामुळे आवर्जून आपण दररोजच्या जेवणात मठ्ठ्याचा समावेश हा केलाच पाहिजे। मठ्ठ्यामध्ये आता गरजेनुसार पाणी टाकून झालेलं आहे। पूर्ण मठ्ठा एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचा आणि यामध्ये आपण आता पुढच्या गोष्टी टाकणार आहोत ज्यामुळे या मठ्ठ्याची चव वाढते। तर इथे मी अर्धा चमच्यालाही जास्त काळं मीठ घेतलेलं आहे, ते यात टाकून घेतलं आहे आणि इथे मी चवीनुसार पिठी साखरेचा वापर करते। तर इथे मी 3 चमचे भरून पिठी साखर वापरली आहे। आणि आता आपल्याला मठ्ठ्यामध्ये टाकायचा आहे या मठ्ठ्याचा मेन इन्ग्रेडियंट, ज्यामुळे या मठ्ठ्याला अगदी बाहेरच्या मठ्ठ्यासारखी किंवा आचारी बनवतात तशी चव येते, तर तो म्हणजे जलजिरा पावडर। तर 3 चमचे जलजिरा पावडर मी इथे वापरली आहे आणि तुम्हाला काय सांगू, जलजिरा पावडरने इतकी छान टेस्ट येते, मठ्ठा अगदी परफेक्ट चवीचा बनतो। आता हा मठ्ठा चांगला एकदा ढवळून घेऊया। त्यातील सर्व पिठी साखर असो किंवा बाकी पावडर असो एकत्र करून घेऊया। आणि आता आपला मठ्ठा पिण्यासाठी तयार आहे। मठ्ठा हा थंडगारच प्यायला चांगला लागतो, त्यामुळे बनवल्यावरही तो फ्रीजमध्येच ठेवायचा आणि जेव्हा आपल्याला प्यायचा असेल तेव्हा तो आपण बाहेर काढायचा। मठ्ठा सर्व करण्यासाठी एका ग्लासमध्ये काढा आणि पाहुण्यांना किंवा घरच्यांना खुश करा। अशा पद्धतीचा मठ्ठा जर ते पितील ना तर तुमचं कौतुकच करतील, इतका चविष्ट मठ्ठा बनतो। तर उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारा आणि पचनास मदत करणारा हा मठ्ठा तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि पुढील रेसिपी तुम्हाला उन्हाळ्यासाठी कोणती बघायला आवडेल तेही कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका सोप्या, झटपट आणि हेल्दी रेसिपीसोबत। धन्यवाद।